नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचा प्रॉब्लेम सेट। त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स। बघा तुमचा जो क्वेश्चन पेपर असणार आहे बोर्डाचा, तर त्या क्वेश्चन पेपरमध्ये तुमचा फर्स्ट क्वेश्चन हाच असणार आहे की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। त्याचे आन्सर्स लिहिताना लक्षात ठेवायचे की तुम्हाला तिथे क्वेश्चन लिहून घ्यायची गरज नाही आहे आणि आन्सर लिहिताना सुद्धा करेक्ट ऑप्शन जे आहे त्याचा ABCD याच्यापैकी जो ऑप्शन असेल तोच फक्त लिहायचा आहे, तिथे आन्सर लिहायची गरज नाही आहे। फॉर एक्झाम्पल समजा बी ऑप्शन असेल तर बीच लिहायचं। समजा बीचा इथे आन्सर त्यांनी 3 लिहिलेला आहे तर तुम्हाला 3 लिहायची गरज नाही आहे, फक्त बी हा ऑप्शन लिहिला तर पुरेसा आहे। बघूया आपण फर्स्ट क्वेश्चन। टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19 फाइंड y when x = 1। म्हणजे ग्राफशी रिलेटेड तुमचा फर्स्ट क्वेश्चन आहे हा। फर्स्ट क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे प्रॉब्लेम सेट मधला फर्स्ट क्वेश्चन मधला फर्स्ट आहे। आपण इथे फक्त आन्सर लिहूया, येतं लक्षात, आणि या ठिकाणी आपण त्याचं सोल्युशन पाहूया। फर्स्ट सम आहे 4x + 5y = 19 आणि x = 1 दिलेलं असताना तुम्हाला इथे y ची व्हॅल्यू त्यांनी काढायला सांगितलेली आहे। 4x x च्या इथे घेतलं 1 + 5y = 19। 4 × 1 = 4 + 5y = 19 + 4 तिकडे गेल्यानंतर होणार आहे -19 - 4 therefore 5y = सबट्रॅक्शन आहे 15। 5 इकडे मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिवाइड होतील, y चा आन्सर आलं 5 3 × 15 y = 3। मग y = 3 याचा ऑप्शन आहे तुमचा बी, म्हणजे तुम्ही इथे आन्सर लिहिणार आहात बी। फर्स्ट क्वेश्चनचा तुमचा आन्सर आहे बी। आता सेकंड क्वेश्चन बघूया। फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल्स x and y d of x = 49, dy = -63 and d = 7, then what is x। म्हणजे त्यांनी इथे आपल्याला dx, dy आणि t या तिघांच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि आपल्याला x ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे। बघा त्यांनी दिलेलं आहे dx = 49, dy = -63 and d = 7। आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे क्रॅमर्स रूल ने आपल्याला हे काढायचं आहे। मग dx/t केलं की आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे, dy ची गरज नाही। x = dx/d = 49/7 7 7 = 49, x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7। याच्यासाठीचा तुमचा ऑप्शन त्याने दिलेला आहे ए, म्हणून तुमचा सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे ए, त्याचा ऑप्शन आहे ए। थर्ड क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ, आणि त्यांनी आपल्याला एक डिटर्मिनंट दिलेला आहे, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची। डिटर्मिनंट लिहूया आपण इथे 5 - 7 3 - 4। आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो। 5 × -4 -3 × -7 = 5 4 = 20 -20 हे मायनस साइन 3 7 = 21 म्हणजे हे आहे -21 -20 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणजे ब्रॅकेट मधलं साइन चेंज होणार +21 -20 + 21 चा आन्सर आला 1। मग 1 आन्सर साठी तुमचा ऑप्शन आहे डी, म्हणून थर्ड क्वेश्चनचा तुमचा ऑप्शन आला डी। फोर्थ क्वेश्चन आपण बघूया आता। टू सॉल्व x + y = 3 and 3x - 2y - 4 = 0 बाय डिटर्मिनंट मेथड फाइंड d। इथे तुम्हाला d ची व्हॅल्यू काढायची आहे। मग आपण फोर्थ सम चे इक्वेशन्स त्यांनी जे दिलेले आहेत ते इक्वेशन्स लिहूया। x + y = 3
सेकंड इक्वेशन आहे 3x मायनस 2y मायनस 4 इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे हे प्रॉपर आपल्याला हवं त्या फॉर्म मध्ये नाहीये. मग आधी आपण त्याला आपल्याला हवं त्या फॉर्म मध्ये आणूया. म्हणजे -4 त्या साईडला गेल्यानंतर होतील +4. बरोबर. आता ही दोन्ही इक्वेशन्स आपण एका खालोखाल एक लिहून घेऊया. हे फर्स्ट इक्वेशन हे 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. सेकंड इक्वेशन आपल्याला d काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे d ची व्हॅल्यू काढायची असेल तर हे कॉन्स्टंटचे रेशो आपण घेत नाही. x आणि y च्या व्हेरिएबल्स आपण घेतो. सॉरी कोएफिशिएंट घेतो. म्हणजे हे कोएफिशिएंट येणार 1 3 आणि इथले कोएफिशिएंट आले 1 -2. क्रॉस मल्टिप्लिकेशन पुन्हा करायचं आहे. 1 * -2 मायनस 1 * 3 2 1 जा 2 इथे आले -2 मायनस 3 1 जा 3. सेम साइन ॲडिशन करणार आहोत. -5. डी चा आन्सर आला -5 साठी तुमचा ऑप्शन आहे सी. म्हणजे चौथ्याचं फोर्थ वनचं तुमचं ऑप्शन आलं सी. आता लास्ट क्वेश्चन यामधला x + by = c and mx + ny = d and an is not equal to bm, then these simultaneous equations have. याचे मी चारही ऑप्शन वाचते आहे. ए ऑप्शन आहे ओनली वन कॉमन सोल्युशन, बी ऑप्शन आहे नो सोल्युशन, सी ऑप्शन आहे इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स आणि डी ऑप्शन आहे ओनली 2 सोल्युशन्स. आता याचा आन्सर बघूया आपण कसं काढायचं ते. त्यांनी दिलेले इक्वेशन्स लिहूया आपण. x + by = c आणि mx + ny = d. याच्यासाठी त्यांनी कंडिशन दिलेली आहे an is not equal to bn. आता ही कंडिशन काय आहे ती आपण समजून घेऊया. आता डिटर्मिनंट मेथडने आपल्याला समजा जर d ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण इथे काय करणार आहोत बघा. a आणि m हे लिहिले, b n लिहिले. बरोबर आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन a आणि n चं मल्टिप्लिकेशन येणार an मायनस b आणि m चं मल्टिप्लिकेशन येणार bm. म्हणजे तुम्हाला इथे d = मिळालं an मायनस bm. बरोबर. आता त्यांची जी कंडिशन आहे ना an is not equal to bm म्हणजे an आणि bm या दोघांची व्हॅल्यूज इक्वल नको. जर का या दोघांची व्हॅल्यू इक्वल असेल, इफ an is equal to bm असं जर असेल तर मग काय येईल an मायनस bm. दोन्ही जर इक्वल असतील या सबट्रॅक्शनचा आन्सर येईल 0. बरोबर ना. an मायनस bm येणार आहे 0. याचाच अर्थ तुम्हाला d ची व्हॅल्यू मिळणार आहे 0. आता d ची व्हॅल्यू केव्हा केव्हा 0 असते त्याच्यासाठी आपल्याला बघावं लागेल की ज्या वेळेला आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करतो तेव्हा त्याच्यासाठी आपल्याकडे 3 ऑप्शन्स असतात. एक तर आपल्याला मिळतं युनिक सोल्युशन त्या इक्वेशन्सचं, किंवा मग आपल्याला मिळतं नो सोल्युशन म्हणजे त्या इक्वेशनला सोल्युशन नसतं आणि इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स. इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स म्हणजे कोणतेही 2 सायमल्टेनियस इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तर त्यावेळेला या 3 पैकी कोणत्या तरी एका कंडिशनमध्ये ते इक्वेशन्स असतात. आता लक्षात घ्या की नो सोल्युशन आणि इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स या कंडिशन्स मध्ये d ची व्हॅल्यू 0 येते. या कंडिशन्स मध्ये d ची व्हॅल्यू 0 येते आणि त्यांनी आपल्याला a नॉट इक्वल टू bm म्हटलंय. याचाच अर्थ आपल्याला d ची व्हॅल्यू 0 येऊन चालणार नाही. आणि मग d ची व्हॅल्यू 0 येऊन चालणार नाही म्हणजे आपल्याकडे एकच ऑप्शन उरतो युनिक सोल्युशनचा. युनिक सोल्युशन म्हणजे ओनली वन सोल्युशन. बरोबर. मग आता त्यांनी तुम्हाला जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामधला इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स हा ऑप्शन तुमचा कॅन्सल झाला, तो येऊ नाही शकत. नो सोल्युशन हा ऑप्शन पण येऊ नाही शकत म्हणजे हा ऑप्शन पण तुमचा कॅन्सल झाला. आता तुमच्याकडे 2च ऑप्शन आहेत, ओनली वन कॉमन सोल्युशन आणि ओनली 2 सोल्युशन. पण सायमल्टेनियस इक्वेशन
इक्वेशनसाठी ओनली 2 सोल्युशन्स हा ऑप्शनच नसतो. म्हणजे मग राहिला कोणता ऑप्शन? युनिक सोल्युशनचा, म्हणजेच ओनली 1 कॉमन सोल्युशन. आणि म्हणून तुमचं याचा आन्सर आहे ए, कारण तो ऑप्शन नाही याच्यामध्ये ए दिलेला आहे, म्हणजे 5th तुमचं ऑप्शन आलं ए. लक्षात आले सगळ्यांना? आता सेकंड क्वेश्चन बघूया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x - 6y इज इक्वल टू 3. आपण टेबल काढूया. चला आता आपण पाहूया प्रॉब्लेम सेट 1 मधलं सेकंड सम. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x - 6y इज इक्वल टू 3. त्यांनी आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे 2x - 6y इज इक्वल टू 3. इक्वेशन इथे लिहिते मी 2x - 6y इज इक्वल टू 3. आणि हे टेबल कंप्लीट करण्यासाठी त्यांनी आपल्याला इथे x ची व्हॅल्यू दिलेली आहे, y तुम्हाला काढायचं आहे. इथे y ची व्हॅल्यू म्हणजे y कोऑर्डिनेट त्यांनी दिलेला आहे, x कोऑर्डिनेट आपल्याला काढायचा आहे. आणि इथे दोन्ही ठिकाणी ऑर्डर पेअर लिहायचे, म्हणजे आपलं हे टेबल कंप्लीट होईल. पेपरमध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचं टेबल सॉल्व्ह करायला येतं त्यावेळेला एका फिल इन द ब्लँकसाठी हाफ मार्क असतो. मग इथे समजा 1 2 3 4 एकूण 4 फिल इन द ब्लँक्स आहेत, म्हणजे तुम्हाला 2 मार्क्सचा हा क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकतो. आता आपण अशा प्रकारचे ज्यावेळेला आपण ग्राफ बघितलेले आहे त्यावेळेला या प्रकारचे इक्वेशन सॉल्व्ह करायचं पाहिलेलं आहे. 2x - 6y इज इक्वल टू 3. देअरफॉर 2x ची व्हॅल्यू आहे -5, x च्या इथे आपण लिहिले -5 - 6y इज इक्वल टू 3. 2 5 10 -10 - 6y इज इक्वल टू 3. -10 त्या साईडला गेल्यानंतर होतील +10, म्हणजे -6y इज इक्वल टू 3 + 10. देअरफॉर -6y 10 + 3 13. देअरफॉर -y 6 मल्टिप्लाय आहेत त्याला या साईडला आल्यानंतर होतील डिवाइड 13/6. -y ची व्हॅल्यू 13/6 आहे, आपल्याला +y ची व्हॅल्यू आहे. साइन चेंज करू, y ची व्हॅल्यू आली -13/6, म्हणजे इथे आपल्याला आन्सर मिळालं -13/6. -13/6 फिल इन द ब्लँक आहे, त्यामुळे त्याला बॉक्स करायला विसरायचं नाही. आता y इज इक्वल टू 0 घेऊन सेम इक्वेशन आपण परत सॉल्व्ह करूया. इक्वेशन लिहिते मी 2x - 6y इज इक्वल टू 3. देअरफॉर 2x - 6 इंटू y ची व्हॅल्यू आहे 0 इंटू 0 इज इक्वल टू 3. 0 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं की आन्सर येतं 0, म्हणजे इथे आपल्याला मिळालं 2x इज इक्वल टू 3. 2 इंटू आहेत या साईडला आल्यानंतर होतील डिवाइड, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3/2. x ची व्हॅल्यू मी इथे लिहिते 3/2. याला पण आपण बॉक्स करू. आणि आता इथे ऑर्डर पेअर घ्यायचे आहेत आपल्याला. -5 - 13/6 बॉक्स करते याला. इथे आहेत ऑर्डर पेअर 3/2 0.